चहा तुळजा तुझ्यामुळे माझ्या सवयी बिघडायला लागल्यात बरं का. बिघडायलाच पाहिजे. जरा जास्तच गुणी आणि संस्कारी आहे ना माझा नवरा. घे. आणि सतत काळजी करत असतो. जिथं प्रेम आहे तिथं काळजी असतेच ना. हो पण सतत अशी काळजी तुझ्या चेहऱ्यावर बघून मला तुझी काळजी वाटू लागते रे. तुळजा तेजूची काही बोलणं झालं का ग? खुश आहे ना ती? ते मी तुला कसं सांगू. ते काय ना सूर्या, प्रत्येक मुलीवर आपल्या नवीन संसारात स्वतःला झोकून देताना थोडं तरी दडपण असतं रे. भीती असते. आणि तेजूच्या मनावरही हे दडपण आहे. पण तू काही काळजी करू नको, रुळेल ती हळूहळू. नाही तिनं सांगितलं का हे सगळं? घाबरली का ती? सूर्या ती आता हे सगळं ती मला कसं सांगणार, पण मग जाणवलं मला. अरे सूर्या, एक गोष्ट तर सांगायचीच राहून गेली. आज तर आईने मला विचित्र कोंडीत टाकलं होतं रे. कसले कोंडीत? माझ्या दोन्ही आई तेजूला पहिल्या रात्रीबद्दल सांगत होते आणि तिथे त्यांना मी दिसले म्हणून ती जबाबदारी अख्खी माझ्यावर टाकली. आता ह्या पहिल्या रात्रीबद्दल मी कसं काय सांगणार, कारण अजून आपलंच काही. आई ग, कधी येणार माझी बायको? किती दिवस झाला या दिवसाची वाट बघतोय. ह्या संसाराच्या रोट्याला खत पाणी घालायचं काम तुलाच करावं लागणार आहे बघ. आणि ते तू एकदम चोखपणे करशील ह्याची खात्री आहे आम्हाला. कधी कधी दोन माणसांचं एक होणं हे त्या दोन्ही माणसांना बदलून टाकतं का. तुझ्या हसण्याने जर शत्रू बदलला तर ही सगळ्यात चांगली गोष्ट असेल बघ. शत्रू, मला तुझ्याशी बोलायचं. काय बोलायचं? मी रोज शाळेबाहेर यायचो बघ तुला अडवायचं. कशासाठी? मला पण तुझ्याशी बोलायचं असायचं ग. पण तू काय तोंड वाकडं करून सरळ निघून जायची. आता माझी बारी. शत्रू, आपण सगळं विसरून नव्याने सुरुवात नाही का करू शकत? नाही. शत्रूला ना काही गोष्टी विसरायला आवडतच नाही. त्यामुळे तो काय करतो, सगळे हिशोब आहेत ना जागच्या जागेवर क्लिअर करत असतो. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? प्रेम आहे म्हणून तर तू या खोलीत तेच राव. हा हे बघ, शत्रूला जी गोष्ट आवडती का नाही ती त्याच्या ताब्यात असती ग. ताब्यात असते. पण प्रेम आणि आवड या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अरे ये मी काय म्हणतोय, तू मास्तरीने म्हणजे मला आज लेक्चर देणार आहेस का ग? शत्रू, पण मला तुला नवरा म्हणून स्वीकारायला. काय स्वीकारायला? काय लग्न झालंय आपलं. मग आपण लग्नात दिलेल्या सगळ्या वचनांचं पालन करूया. गपना गपना माझी आई, गपना. मला नाही या असल्या गोष्टी करायला येळ नाही. झुरते उडते तुझ्यासाठी मनही नकळते तुला आज रे. उधाण जीवाला वाटे आता रे
आता अजून किती वाट बघायला लागणार आहे? बस झाला आता. तू काय करतोय? प्रेमात आहे ना, विचार नसतो करायचा, प्रेम करायचं असतं डायरेक्ट. तू मास्तरीने, पण अजून मी तुला शिकवणार आहे. तुळजा, तू असं खांद्यावर डोकं ठेवल्यावर एवढं छान वाटतं ना मला, दुसरं कशातच वाटत नाही. तुळजा, हॅलो मंजुळा डार्लिंग, तुमचीच आठवण काढत होतो बघा. 100 वर्ष आयुष्य. अगं तसं नाही, होतो जरा कामात बिझी, अजून पण कामच चालू आहेत. बघ तुला सांगतो, लय मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आणि डॅडींनी सगळी जबाबदारी माझ्यावर टाकलेली, त्यामुळे नाही जमत आहे. अगं असं नको ना करू. हे बघ, काळजी करू नको, भेटू लवकरच आपण. हो तुला तर माहिती आहे, तुला भेटल्याशिवाय माझा दिवस जात नाही. करमत नाही मला राव, असं काय करते तू? सांगतो तुला मी, भेटू लवकर. एकदा सांगितलं ना भेटू म्हणून, कधी कसं सांगतो लवकर. ए छत्री ए, ठेव खाली ते. हा थांब मी आलो. ठेव मंजुळा, थांब मी फोन करतो तुला परत, अर्जंट काम आलेले. हा ठेव. मध खाल्ल्यावरती कुणी पोळं घरी आणतं का? होय, ही बाई आहे ना, आग्या मुळाच्या माशी सारखी चिकटली आहे मला. धने, किती आवाज करशील ग? तर तुझ्या गाडीला ब्रेक लाव की, नाहीतर या गाडीच्या काचा फुटतील. गाडी आधीच जुनी आहे. दादा, गाडी काही जुनी नवीन नसते, कळलं का? गाडी म्हणजे गाडी असते. भागो, आता आपण रोज ह्याच्यात बसून क्लास स्कूलला जाणार. राजू, तू पण ना बाजारात भाजी घ्यायला असेल ना, तो ह्या गाडीत बसून जा. अनवाईनी
धने 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 गाडी इथंच आहे जागेवर पण तू कुठच्या कुठं पोहोचलीस हं? गाडी आजचे दिवस आणली मी मित्राकडनं काय पण आज काय स्पेशल आहे? अगं आपली तेजूचं 5 परतवणी नाही का तिला आम्ही घ्यायला चाललोय आम्ही हा आता तुम्ही दोघी शाळा कॉलेजला जाणार ना आणि राजू घरातलं काम करणार मग आम्ही जाऊन घेऊन येतो भागू बघतेस का? बघते ना धनु दीदी. आपल्यासाठी त्या पक्काची बेकार रिक्षा. त्यातनं जाणं म्हणजे असते शिक्षा. केला होता का दादानी कधी आपला विचार? पण अक्कासाठी मात्र डायरेक्ट आणलीये कार. झाली तुमची नाटकं सुरू हा तेजूला परत घेऊन येताना त्याच्यासोबत सामान असणार आहे म्हणून आणली गाडी मी मला वाटतं सासरी तिला जो मान मिळतो तसं माहेरी पण मिळाला पाहिजे ना आणि येताना आम्ही बाईकवरनं कसं येणार ती ग म्हणून आणली गाडी दादा आपण आता आणलीस का? आम्हाला पण घेऊन जा की. तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या झालं ना तेजूचं लग्न सारखं असं सगळ्यांनी तिकडे जाणं बरोबर दिसतं का आम्ही येतो जाऊ तुम्ही चल तुला चहा बटर देते. चल चल ग चल धनु दीदी चल ये चल. किती भित्र आहे ना माझा नवरा. मित्र आहे आखाड्यात मोठमोठे पहिलवान लोळवले तुम्ही काय अच्छा मग माझ्या बायकोला एकटीला मी घेऊन जाणार आहे हे का नाही बोललास तू तुझ्या बहिणींना? त्यांना हे का नाही सांगितलं की या गाडीत मी तिला फिरायला घेऊन जाणार आहे? हे का नाही सांगितलं की मी माझ्या बायको सोबत एक रोमॅन्टिक टाइम स्पेंड करणार आहे? तू पण ना ठीक आहे मजा करते. आलेच पर्स घेऊन. मी आत्ताला कॉल करून सांगतो येतोय म्हणून ये तेजू अक्का तेजू तेजू ए तेजू तेजू अक्का बाथरूमचं दार उघडून शावरचा आवाज बी येतोय. तेजू 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 बाळा अगं तेजू काय होईल मला? तेजू तेजू अक्का तुझे डोळे उघड. अक्का तिला आधी बाहेर घेऊया तर तिकडून तेजू चौकश उठ बाळा. तेजू डोळे उघड बाळा. तेजू अगं अशी कशी पडलीस बाळा? चक्कर बिक्कर आली का तुला? अक्का ह्यो काहीतरी वेगळाच प्रकार आहे. मुर्द्यानं काय हाल केलं पोरीचे. जन्माला आला तेव्हाच माहित असतं ह्यो असा निपचणार आहे तर तेव्हाच नख लावलं असतं त्याला. तरी हिला सांगत होतो ग मला नको करू त्याच्याशी लग्न नको करू. ऐकलं नाही हिनं. मला लाज वाटते ग. चंद्राची आई म्हणून घ्यायला लाज वाटते मला. अक्का सूर्या तिला न्यायला कधी बी येईल. तुम्ही तिला सांभाळा. मी तिच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते. जरा हात पाय चोळा म्हणजे बरं वाटेल तिला. तेजू माफ कर ग मला. आमच्या नालायक पोरामुळे तुझी आज ही अवस्था झाली. माफ कर मला. कसं जनावरासारखं वर पाडलंय तुला त्यानं. जनावर भुकेसाठी ओरबडतात आणि संपवून टाकतात सगळं एकदाच. पण माझं नशीब एवढं चांगलं नाहीये. मला या जखमा आयुष्यभर सोसाव्या लागणार आणि अंगावर वागवावे लागणार आहेत आत्या. तेजू तू काळजी करू नकोस. आम्ही घडला समदा प्रकार मालकाच्या कानावर घालू. त्याने काय होणार आहे?
माझ्या मनावर झालेल्या जखमा भरून निघणार आहेत का त्यानं? आता ह्या जखमा मला आयुष्यभर सोसाव्या लागणार. मला कोणाचंच काही समजावणं नकोय. मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या. असं नको बोलू बाळा, असं नको बोलू. अगं सूर्या येत असेल एवढ्यात तुला पाच परतावणीसाठी घेऊन जायला. त्यानं तुला हे असं बघितलं तर काय वाटेल त्याला? त्याच्या समोर अशी केलं तर तो शत्रूच्या जीवाचं बरं वाईट करायला पण मागं पुढे बघणार नाही. काल रात्री जे घडलं त्यातलं दादाला काहीच कळलं नाही पाहिजे. आता तू नको काळजी करू. दादाला मी यातलं काहीच कळू देणार नाही. कसा सोडवायचा युतीडा? सूर्या भातचा आहे ग माझा. काय तोंड टाकू मी त्याला? उद्या तुम्हाला जाब विचारल, आत्या तुझ्या घरात या असं पाप घडू कसं दिलंस तू? तेव्हा काय उत्तर देऊ मी त्याला? अक्का अक्का, जे झालं ते नाही थांबवता आलं आपल्याला, पण निदान आता इथनं पुढे घडू नये ह्याच्यासाठी प्रयत्न करू. नीट जा एकदम पटपट. अगं धनु दीदी, आधी गाडी तर सुरू दे. दादा काय झालं? गाडी स्टार्ट नाही होते का? हा काय झालं? अगं होईल होईल, थांब. ती जरा गरम होते, मग होईल. आताच धुवून काढली ना. बरोबर आहे. नाही म्हणजे बाहेर एवढा गारठा पडलाय, गाडीला पण थंडी वाजत असेल ना. उगाच धुतलीस. दादा नाही चालू होते का गाडी? मी पुशू का? आता पुसली मी. दादा अरे पुशू का म्हणजे मी ढकलू का? हा ढकलू का गाडी? अरे नकोय. दुसऱ्याची गाडी आहे ना, हा. थांब की जरा. देवा पांडुरंग, अरे चांगल्या कामाला चाललोय, का असं खोळंब करतोय? तर तुळजा पण सोबत आहे, तिला काय वाटेल? होऊ दे ना गाडी सुरू.